हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर ना इथे बघा सकाळी माझं चाललेलं आहे उंबरठ्याचं हळदीचं लेपन. तर त्याआधी ना मी शौर्यला स्कूलला वगैरे घालवलं, कारण आज ना शौर्यच्या स्कूलमध्ये पण ना गुरुपौर्णिमा वगैरे साजरी करतात. तर तो डेली 6:45 वाजता जातो. त्याला आधी शौर्यला स्कूलला पाठवून मग मी नंतर नाही तर उंबरठ्याचे हळदीचे लेपन करायला घेतलेलं आहे. आणि आपण ना दर गुरुवारी दर सोमवारी पण शक्य झाल्यास दररोजही उंबरठ्याचं हळदीचं लेपन केलं ना तर चांगलंच आहे. तर नकारात्मकता ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मकता ऊर्जा घरात येत असते आणि नेहमी ना अशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. म्हणून आपण ना गुरुवार गुरुपौर्णिमा असे असणं आपण हळदीचं उंबरठ्याचं लेपन केलं पाहिजे. तर मी इथे ना बघा हळदीचं उंबरठ्याचं लेपन करून घेतलं. छान असं ना उंबरठा धुवून वगैरे घेतला आणि नंतर ना इथे बघा मी उंबरठ्यावरती छान अशी ना कुंकवाची स्वस्तिक वगैरे काढलं आणि थोडीशी का होईना आज रंगीत रांगोळी काढणार आहे मी, कारण आज आहे गुरुपौर्णिमा आणि आहे ना, तर त्यासाठी. तर इथे मी थोडीशी ना गुलाबी कलरची रांगोळी थोडीशी कलरची टाकली आणि त्याच्यावरती ना मी ऑलरेडी जे काही म्हणजे प्रिंटआउट आपल्याकडे असतात ना ह्याचे साचे रांगोळीचे, ते मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर मी हे साचा ना की आपल्या सोलापूरची यात्रा असते ना गड्डा जानेवारी महिन्यात, तर तेव्हा घेतलेला आहे संक्रांती वेळेस. तेव्हा 80 रुपयाला मी घेतलेला आहे. खूप छान हे ना साचा आहे. तर पटकन ही रांगोळी काढली जाते, म्हणजे उशीर लागत नाही. आपण हाताने जर काढत बसलं ना खूपच वेळ लागतो आणि अशी बॉर्डरची रांगोळी आणि साच्याची जर काढली ना पटकन होतं बरं का. तर इथे मी छान अशी रांगोळी काढून घेतली, अगरबत्ती ओवाळून घेतली उंबरठ्याला आणि नंतर नाही ते दोन्हीकडे उंबरठ्याकडनं छान असा दिवा लावून घेतला. पण आज काही ना जास्तीची फुले नव्हती म्हणून मी इथे ना उंबरठ्यावरती फुलं वाहिली नाही, कारण आता नंतर ना आत्या आणि बाबा सकाळी परत ना मळ्यात जाऊन फुलं आणतील, तेव्हा देवाऱ्यावरती आणि उंबरठ्यावरती फुलं वाहून घेते आणि नंतर मी मग बाहेर सोलापूरला गेले ना मग मी येताना फुले पण घेऊन येणार आहे, कारण आज स्वामी समर्थांची आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. तर याच्या आधी मी आणि सर्वजण आम्ही फॅमिलीला गेलतो ना घाणगापूरला आणि अक्कलकोटला, तेव्हा ना स्वामी समर्थ महाराजांची छान अशी ना वटवृक्ष असलेलं ना स्वामी समर्थांचं मूर्ती आणली होती. तर ना त्यालाही मला म्हणजे आता स्वामी समर्थ महाराजांचं वटवृक्षाचं ना आणलेलं आहे, तर त्यालाही छान अशी मी पूजा वगैरे करून घेणार आहे. तर ते मी नंतर करणार आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता छान असं ना उंबरठ्याचं हळदीचं लेपन केलं. तर खरंच खूप छान वाटतं आणि हे आपल्या मनालाही शांती समाधानी आणि आनंद भेटत असतो. आणि गुरु म्हणजे ना केवळ वर्गात शिकवणारे शिक्षक नव्हे, तर पहिला माझा गुरु आहे आई वडील, जे आईनं 9 महिने पोटात ठेवून उदरात ठेवून आपल्याला ना 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून वाढवलेलं असतं आणि लहानाचं मोठं केलेलं असतं. आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत. तर माझेही पहिलेच गुरु आहेत बरं का आई वडील. तर ना नंतर बघा छान अशी ना आत्याने देवपूजा वगैरे केली आणि मी तुळशीची पूजा आणि विठ्ठलाची पूजा वगैरे करून घेतली पांडुरंगाची. तर ना आपल्या आईवडिलांचे पहिले संस्कार असोत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन असो, की आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती ना भेटलेल्या चांगल्या वाईट प्रसंगातून ना आपल्याला वेगवेगळे धडे मिळत असतात. तर ना समजण्याची योग्य योग्य अयोग्य समजण्याची दृष्टी देणारी पडल्यावर सांभाळणारी असते. तर अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे आपला गुरु. आणि गुरुचं स्थान ना आयुष्यात ना ध्रुवताऱ्यासारखं असतं. कितीही वादळ वावटळ आली तरी ना त्यांचा उपदेश ना आपल्याला भरकटू देत नाही. तर उद्याच्या या पवित्र दिनानिमित्त ना आज ना आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या, मला सर्व घडवणाऱ्या आणि पावलोपावली मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरूंना आणि मनापासून प्रणाम. तर छान इथे बघा मस्त आज गुरुपौर्णिमा निमित्त पहिला नमस्कार आईवडिलांना, दुसरा नमस्कार आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आणि सर्व आपल्या गुरुवर्यांना. तर नंतर इथे मी छान असा ना आज प्रसादामध्ये शिरा बनवून घेतला आणि नंतर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर स्वामी समर्थांची वटवृक्ष असलेलं मी याच्या आधी पण मी तुमच्या शेअर केलेलं आहे. तर आणली होती पण पूजा काही केली नव्हती, ती तशीच ठेवली होती. म्हटलं आता गुरुपौर्णिमा जवळच आले तेव्हाच आपण ना गुरुची छान अशी पूजा करून घेऊया स्वामी समर्थ महाराजांची. गुरुपौर्णिमा हा ना आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत आजचा हा दिवस चांगला आहे आणि श्री स्वामी समर्थ भक्तांनी ना ह्या दिवशी ना श्रद्धा आणि छान अशी भक्तिभावाने पूजा केली जाते. तर इथे बघा मस्त अशी ना
मी अगोदर स्वामी समर्थ महाराजांना छान असा अभिषेक करून घेतला आणि नंतर ना बघा छान अशी फुलं वाहून घेतली आणि मस्त असा थोडं हार आणले होते, थोडे फुले पण आणले होते. फुलं असले की नाही इतकं छान आणि मस्त वाटत असतं आपल्याला, की पूजा केल्यासारखी वाटते. तर इथे बघा स्वामी समर्थ महाराजांना इथे मी छान अशी पूजा करून घेतली आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे गुरुपौर्णिमानिमित्त छान अशी. तर नंतर नाही ते मी दिवा अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि नंतर इथे ना मी म्हणजे पूजा केल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं ना आपण नंतर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर इथे ना आरत्या वगैरे लावून घेतल्या ओवाळण्यासाठी. तर छान वाटतं आजचा हा दिवस ना गुरुपौर्णिमेचा ना खूप म्हणजे खूप छान. आणि सगळीकडे ना आज ना सर्व म्हणजे जिथं आपलं मंदिर आहे आता स्वामी समर्थ मंदिर आणि दत्ताचं मंदिर जिथं जवळजवळ आहे तिथं ना सर्व भक्त ना मंदिरात जात असतात. आणि मी आज सकाळी लवकर उठून छान अशी ना पूजा वगैरे केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय. तुमच्याकडनं अशी एवढी मोठी जरी मूर्ती नसेल ना तरी छोटी असली तरी पण चालते. आणि देवघर स्वच्छ करून श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो किंवा फुलांनी पण आपण छान सजवलं शकतो ना. तर छोटी मूर्ती असली तरी पण त्याची पण आपण पूजा करून छान असा अभिषेक करून नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो. तर इथे बघा मी आज नैवेद्यामध्ये छान असा शिरा आणि वरण भात बनवलेला आहे. तर स्वामी समर्थ महाराजांसाठी परत बघा इथे मी छान नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं. आणि नैवेद्य दाखवताना ना आपण ना नैवेद्याच्या म्हणजे नैवेद्य ठेवताना तिथे एक असा चौरस करून त्याच्यावरती आपण नैवेद्य ठेवायचा असतो. तर मी तसंच नाही ते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. मी आवाज मूट केलेला आहे कारण आजूबाजूला ना जरा गाणे वगैरे लावलेले असतात घरी, तर त्याचा आवाज इथे येऊ नये व्हिडिओमध्ये म्हणून मी तो आवाज पूर्णपणे म्यूट केलेला आहे. तर इथे बघा आहोनी नारळ वगैरे फोडून घेतलं आणि इथे आपला छोटा शौर्य ना छान इथे नमस्कार केला. आणखीन त्याला त्याच्या स्कूलमध्ये पण ना शौर्याच्या सांगितलेल्या आहेत की आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना आईवडिलांची छान अशी ना पद्यपूजा करायची आहे. तर म्हणून इथे बघा आपला शौर्यनं छान अशी बघा माझी आणि आहोंची पहिल्यांदा माझी करून घेतला कारण थोडासा व्हिडिओ पण आपल्याला शूट करायचा होता. आणि शौर्यच्या स्कूलमध्ये पण ना सांगितलं होतं की टीचरनी की घरी आईवडिलांची पद्यपूजा केल्यानंतर तुम्ही फोटो व्हॉट्सअपवरती शेअर करा. तर इथे आहो शूट घेता येत शौर्यनी इथे बघा छान असा माझा पद्यपूजा करून छान असा नमस्कार केला. खरंच इतकं मला असं मन भरून आलं ना. आज शौर्य ना गुरुपौर्णिमेनिमित्त एकदम असं सरप्राईज दिल्यासारखं दिला. मी म्हटलं कसं काय एवढं तुला सुचलं. मम्मा आमच्या स्कूलमध्ये सांगितलेले आहेत मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुमची आज मी पद्यपूजा करणार आहे. म्हटलं आता चला एवढा आता आपलं शौर्य म्हणतंय तर करून घेऊया. तर आहो तर नकोच म्हणत होते तरी मी तर शौर्याच्या आग्रहासाठी ना बसा म्हटले. छान अशी शौर्यने आमची दोघांची पद्यपूजा वगैरे केली आणि शौर्यने आमच्या घरामध्ये सर्वांना नमस्कार करून घेतला. आणि नंतर इथे मी कुकरला ना भात लावला घेतलेला आहे, सॉरी डाळ लावून घेते. आता वरण वगैरे बनवायचं आहे, वरण भात आणि भाजी भाकरी वगैरे. तर एक कणीस होतं स्वीटकॉर्नचं कारण शौर्यला खूप आवडतं. म्हटलं आता चला एक कणीस आहे तेवढं सोलून ना त्याच्यापुरतं भाजून घेऊया. कारण आता ना की स्वीटकॉर्न या दिवसामध्ये खूप असतात आणि त्याच्यामध्ये सर्व आवडतं बरं का शौर्यला खूप हे. तर मी मीठ थोडंसं लसूण आणि थोडंसं तूप टाकून ना मी ते भाजून घेतलेलं आहे. तर नंतर इथे मी बघा डाळ शिजली कुकरला. तर शिजले म्हणेपर्यंत ना मी पटकन इकडे ना भाकरी पण बनवून घेते. एक 3-4च भाकऱ्या बनवायचे, जास्तीच्या काय नाही कारण चपाती ऑलरेडी बनवून घेतलेली होती. तर जास्त काही मी शूट केलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, तुम्हाला पाहताना कंटाळा येतं म्हणून मी थोडाच ना व्हिडिओ इथे शूट घेतलेला आहे. तर इथे पटकन एक 4 भाकऱ्या बनवल्या आणि वरण एवढं बनवून घेते. तर आज ना आपण नैवेद्य म्हणून फळे पेढे किंवा साखर इत्यादी किंवा शिरा तेही आपण ना स्वामी समर्थापुढे ठेवू शकतो. आणि आज ना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण 108 वेळा जप करायचा आहे. तर नंतर ना श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती पण म्हणायची आणि मी ती सर्वच ना मी पूजा करताना म्हणलेली आहे. तर शक्य असल्यास ना तुम्हाला आज स्वामीचरित्र किंवा गुरुचरित्र ही अध्याय वाचायचा आणि पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटायचा आणि गरजूंना अन्नदान करायचं आहे. तर ना इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान इथे भाकऱ्या बनवून झाल्या. मी इथे पटकन वरणही बनवून घेते. तर जास्तीचं काही इथं रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली नाही आज. तर ना आज गुरुपौर्णिमेचं ना
गुरु हे ज्ञान, श्रद्धा आणि योग्य मार्ग दाखवणार असतात. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये ना सुख, शांती आणि सकारात्मकता लाभते, हीच ना प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर तुम्हाला आजचा माझा ना उंबरठ्याचं हळदीचं लेपन आणि मी वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांची आणलेली मूर्ती तुम्हाला कशी वाटली आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.